मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बरसानामध्ये श्री राधाराणी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तसे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हजारो लोकांची गर्दी मंदिरामध्ये येत आहे. आणि मित्रांनो, हे मंदिर म्हणजेच गावापासून 250 फूट उंच किल्ल्यावर बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये किती गर्दी आहे. तर श्री लाडलीजी महाराज असे या मंदिराचं नाव आहे मित्रांनो, बरसानामध्ये. मित्रांनो, असं म्हटलं जाते की राधाराणीच्या आशीर्वादाशिवाय इथे कोणीच येऊ शकत नाही. ज्यांचा श्री राधाराणी म्हणजेच भाविकांवर राधाराणीचा आशीर्वाद असते तेच लोक इथे येते अशी मान्यता आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गर्दी किती आहे तर मंदिरामध्ये हजारो लोकांची इथे रोज उपस्थिती राहते मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता आज पण इथे खूप गर्दी झालेली आहे. त्याच गर्दीमध्ये मित्रांनो मी पण अडकला होतो आणि कसं तर दर्शन घेऊन मित्रांनो मी ते व्हिडिओ काढण्यासाठी आणि तुम्हाला दर्शन घेण्यासाठी इथेपर्यंत येऊन पोचलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करणे विसरता नका. मित्रांनो, तुम्हाला जे ही गर्दी दिसत आहे हे राधाराणीच्या दर्शनासाठी, म्हणजेच इथे लाईना वगैरे काही नसते. आणि मित्रांनो, हातामध्ये खणा नारळाची ओटी तसेच जे काही राधाराणीला अर्पण करायचं आहे ते हातात घेऊन इथे भाविक गण इथे येते आणि मित्रांनो राधाराणीला चढवण्यात येते, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. मित्रांनो, जो इथे येऊन राधाराणीचं दर्शन घेते असे म्हटलं जातं की त्याच्यावर राधाराणी आणि श्रीकृष्ण देव यांची विशेष कृपा असते. तर मित्रांनो, आपण कसं तरी इथे येऊन दर्शन घेतलं. गर्दीमध्ये तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे तर. आणि मित्रांनो, तसंच इथं बाहेर पाहू शकता तुम्ही हजारो लोकांची गर्दी आहे. आणि जे गाव आहे मित्रांनो खाली बसलेलं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, हे 250 फूट खाली गाव आहे आणि त्याच्यावरचं मंदिर आहे श्री राधाराणी यांचं, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. मित्रांनो, इथे येऊन कोण येऊन गेलेला आहे आणि दर्शन घेऊन गेलेला आहे तर कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता मित्रांनो. तसं व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. मित्रांनो, आपली रेल्वे होती नागपूरची आणि आपण नागपूरमध्ये येऊन पोचलेलो आहे मित्रांनो. तसं मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नागपूरला आपली रेल्वे आलेली आहे. हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशन मित्रांनो. मित्रांनो, थोड्याच वेळात आता आपण प्लॅटफॉर्मवरून उतरून आपल्या रेल्वेच्या बाहेर जाऊन गावाकडे जायचं होतं आपल्याला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लागलेला आहे. आणि रेल्वे स्टेशन पण मित्रांनो हे खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. मित्रांनो, तुम्ही इथे आले असणार तर तुम्हाला माहितीच असणार. तर भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.